माझ्या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देतो ताट 21 मोदकाचं त्याच्या पुढ्यात ठेवतो ताट 21 मोदकाचं त्याच्या पुढ्यात ठेवतो असा देव गणराया नवसाला पावतो असा देव गणराया नवसाला पावतो त्याच्या चरणाशी जाऊन नतमस्तक मी होतो ताट 21 मोदकाचं त्याच्या पुढ्यात ठेवतो ताट 21 मोदकाचं त्याच्या पुढ्यात ठेवतो माझ्या नाव घेऊन मुखात काशीलिंग बिरदेवात वरदास घेऊन शिरावर थाप मार निंबाळा थाप मार ताल धरून थाप मार निंबाळा थाप मार ताल धरून या कुंडल गावा गावा होईल्या बघा बाजूला दंग्या माझ्या देवा गणेश मंडळात
निघून कैलासवासी झाला या वाग संत सावटे नावाचा रायाचा केला होता निघून काळा दिवस उगवला दादा ही जीवन आपल्याला एकदाच आहे 84 लक्ष योनी फिरून माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून माणसाने कसं राहिलं पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे ही माणसाला त्याला कळायला पाहिजे हा उगच बॅनर लावले नाही त्या कोपऱ्याला कैलासवासी संतोष सावटे दादा म्हणणं एक म्हण आहे मरावे पण कीर्ती रूपे ओरावे अशी दादा काय तर आपलं म्हणजे कर्तृत्व महान पाहिजे त्याशिवाय नाव माणसाचं निघत नाही हो पार्वतीचा लग्न सोहळा कसा झाला
बाईच्या जातीनच मंगळसूत्र का घालायचं, बाईच्या जातीनच मंगळसूत्र का घालायचं, बाईच्या जातीनं पदर का घ्यायचा, बाईच्या जातीनं साडी का नेसायची, बाईच्या जातीनं कुकू का लावायचं. असं नाल्या गणेश देवाला नाव किती, माझ्या गणपतीचा जन्म कसा झाला सांगतोय का तुम्हाला पुढल्या बाजूला त्या जाग्याला. हा जसं या गणपतीचा जन्म का झाला आणि बायकाच्या जातीनं कुकू का लावायचं, डोरलं का घालायचं, जोडवं का घालायचं. त्या देव भोळ्या राजाला वीरहंस नगराला येडूसैन राजा लागला होता राज करायला. राजाकडे सगळी धन दौलत होती, राजाच्या गळ्यात गोप होत, गळ्यात हार होत, पुष्पहार गळ्यात असून सुद्धा असणाऱ्या राजाला 2 बायका होत्या. एकीचं नाव आवडती, एकीचं नाव नावडती त्या जाग्याला. बायकेवर राज होत सोनो कोड पडला जीवाला पडला जीवाला येडूसैन राजाला येडूसैन राजाला माझा हे उपयोग धन दौलत असून प्रजा लागली नाव ठेवायला, लागली नाव ठेवायला, लागली नाव ठेवायला कोणी नाही बघणार. तू शेरणी शिकारी मी बाबडास सागर, एक फूल वाढतो सखे मारतो सखे, तरी पैसा लावतो सखे तुला मारतो सखे. एक बायको आवडती, एक नावडती, 2 बायका असून 12 वर्ष मूलबाळ नव्हतं त्यांच्या पोटाला. येडूसैन राजाच्या पोटाला मूलबाळ आहे. कुंडल गाव लागलंय नाव ठेवायला, कुंडल गाव लागलंय नाव ठेवायला. आपल्या प्रजेचा राजा असून काय उपयोग नाही ह्याचा. त्या राजाच्या पोटाला मूलबाळ नाही, त्या राजाच्या पोटाला निपुत्री राजाचं तोंड नाही. आपण बघायचं त्या जाग्याला. मात्र सगळं गाव लागलं बोलायला. कोण पडले राजाच्या जीवाला, आपला काय उपयोग नाही. आपण भगव घालायचा आता अंगाला. विचार केला येडूसैन राजानं, केला विचार मनाला, केला विचार देना
किती मोठा रे बापरे बाप भीती नाही वाटत त्याला भीती नाही वाटत त्याला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला दादा ही गाणं कधी आलं गणपती बाप्पाचं मागल्या वर्षी गाणं आलं आणि ही गाणं आल्या 4 दिवसानं लगेच गाणं आलं कुठलं आलं माहितीये आमच्या पप्पाने बोटाने हाणला खरं आहे ते सांगतो आपण खोटं काय बोलत नाही मायाप्पा डेअरी फार्म यांच्याकडून 101 रुपये बहुमान आहे मंडळ छत्रशेरोने त्यांनी एका हाताने दिलं माझ्या भगवंत गणरायानं 10 हाताने दिले मामाचरणी विनंती धन्यवाद नामदेव चव्हाण यांच्याकडून सुद्धा 101 रुपये बहुमान आहे मंडळ छत्रशेरोने धन्यवाद 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 भीमराव पुजारी यांचे स्मरणार्थ 51 रुपये बहुमान आहे मंडळ छत्रशेरोने धन्यवाद 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 दादा आपल्याला इथं ओव्याला बोलवलं गेले 6 दिवसापूर्वी फोन आलता कुंडल मध्ये आमच्या ओव्या म्हणायच्या कुणाच्या स्मरणार्थ तर या संतोष आवटेंच्या स्मरणार्थ त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून आपण 1-2 मिनिटं एक गीत म्हणायचं जितल्या तिथे सोडून सारे गेला संतोष भाऊ परतून या ना पुन्हा संतोष भाऊ परतून या ना पुन्हा नवजवान तरुण मंडळ वाट पाहत आज वाटेला फोटो पाहून पाणी येते डोळ्याला परतून या नामच्या भेटीला चुकलं तरी काय सांगा आम्हाला गेला कोण्यावना संतोष भाऊ परतून या ना पुन्हा संतोष भाऊ परतून या ना पुन्हा तिथल्या संतोष भाऊ परतून या ना पुन्हा संतोष भाऊ परतून या ना पुन्हा दादा असणाऱ्या फार पूर्वी काला त्या देव भोळ्या राजाला माझ्या भोळ्या देवाने विचार मनाचा केला एडुसैन राजाला पुढे पडले जीवाला प्रजा लागल्या आपल्याला नाव ठेवायला आपण निघून जायचं कुठल्या तर हाटिंग्या वनाला काय उपयोग नाही म्हणला आपला म्हणून असणाऱ्या एडुसैन राजाने काय केलं भगवानाला घातलं असणाऱ्या एडुसैन राजाने भगव घातला अंगाला डोळे लावल्या काकला निघून गेलाय वनाच्या ठायाला किरदाट झाडी जंगलाला त्या जाग्याला झाडी जंगलाला एडुसैन राजा निघून गेला आणि जंगल लागला होता धुंडायला धुंडता धुंडता काय नजर पडलं एक आलं या कुणाला या कुणाला या कुणाला कुंडल या गावाला या कुंडल या गावाला
फळ खायचा झाडाची फळ खायचा आणि पोट लागला आपलं भरायला रविवार दिवसाला रविवारी संध्याकाळी त्या जाग्याला रविवारी संध्याकाळी झाडी जंगलामध्ये काय चमत्कार झाला झाडी जंगलामध्ये निघून गेला रविवार संध्याकाळची रातबारी रात करमली सोमवार दिवसाला पाठ पाऱ्या रात्रीला सूर्याच्या तेजानं शिखर लागलं होतं झळकायला सूर्याच्या तेजानं शिखर झळकाय त्याला पाहिलं होतं माझ्या येडूसेन राजाने त्या ठिकाणाला हे बघा नाव एका चिठ्ठीवर लिहून द्या कसं आहे तुम्ही सांगणार एक नाव आमची मागणी सांगणार तिसरंच नाव परवा तुम्हाला काय झालं याचा खरी खरी घटना सांगतो परवा आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो सांगोल्याला आणि एक जणाचं नाव होतं प्रकाश पाटील कैलासवासी प्रकाश पाटील यांच्याकडून 101 रुपये आणि संदीप कुंभार यांच्याकडून 101 रुपये अशी 2 नावं आली होती मागच्याने आमच्या सांगितलं कैलासवासी संदीप कुंभार 101 हा आणि प्रकाश पाटील 101 सगळी सही नसतेच हो त्यामुळे नावं लिहून द्या तुमचा गैरसमज होया नको आमचा बी नको नाही तुम्ही म्हणणार आम्हाला जिवंतपणे झेन मारलं हा काय होईल असं नारा दादा शिखर लागला होता सोमवार दिवसाला झळकायला आणि विचार लागला होता मनाचा करायला शिकार पाहिलं त्या शिखराच्या जवळ निघून गेला आता केलं या कोणाला कोणाला कोणाला
प्रीत तुझी रे काना नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी सोन्याचा शिखर बघून आनंद झालाय जीवाला. म्हणला 3 दिवस झाला आपण जंगलात राहतोया, ह्यो निवारा दिसतोय आपल्याला, जाऊन तरी बघूया काय आहे. म्हणून करता निघून गेला मंदिराच्या जवळल्या बाजूला. मंदिर एवढं सजलेलं मंदिर, गंजलेलं मंदिर, त्याच्यावर पाला बिला पडलेला दादा. त्या तळ हाताचा झाडू केला आणि ते मंदिर साफ लागला होता करायला. मंदिराची स्वच्छता केली. राजा मंदिरामध्ये थांबला. मंदिरामध्ये थांबला. त्या शिखराच्या मध्य बाजूला शंकराची पिंड दिसली. आनंदी आनंद झाला जीवाला. म्हणला मी एकटाच आहे आणि मला जोडीदार झाला. आम्ही दोघं देवाची पूजा करणार, मी पिंडीची पूजा करणार. 12 वर्ष लागला होता पूजा सेवा करायला. पिंडीची पूजा करायला लागला. आणि राजा देवातल्या देवाला महादेवाला कळलं, हा युडुसेन राजा पूजा का करतो. पूजा करायला लागला येडूसेन राजा. 12 वर्ष म्हणजे 24 वर्ष पूजा पिंडीची केली. आताची माणसं पूजा करायला गडी लावते देवाऱ्यावर. टायमिंग नाही म्हणून देवाला पावायचं पावायचं. पूजा करायला आताची माणसं मावशी नको. आम्ही तर रोज व्यायाम म्हणतोय, रोज घाम घालून सांगतोय, तुम्ही मध्ये मध्ये बोलताय का? माईक किती देऊ? बोलायचं नाही मावशी, मध्ये मध्ये बोलण्यानं कोरोना आला हो ग. कोरोना आला नाही. अरे माणसाचा माणूस तिना कोरोना आला चुकीचं झालं का? माणसाचा माणूस तिना कोरोना आला चुकीचं झालं का? बायको राखणा नवऱ्याचा मान, सुन करती सासूचा अपमान. दादा पहिल्याच्या बायका डोईवरला पदूर कवा खाली पडून देत नव्हत्या. आताच्या आता घेतच नाही. असू दे मावशी, आता घेऊ नको. पहिल्याच्या बायका नवरा जेवायच्या आधी जेवत नव्हत्या. आता करत करतच 2-2.5 खात्या. नवऱ्याबरोबर बसल्यावर म्हणायचं मला अलीकडे जेवण जाई ना, तुझ्यासारखं करू सांग. असं करू नका दादा, मध्ये मध्ये बोलू नका. देवाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला काय तर 4 गोष्टी कळावं. तुमच्याच गळ्यात मंगळसूत्र काही सांगायला लागलोय आम्ही. तुमच्या नवऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलंय काय? ती सांगायचं आहे खरं म्हणून चाललंय. दादा येडूसेन राजाने विचार मनाचा केला. 12 वर्ष लागला होता पिंडीची पूजा सेवा करायला त्या जाग्याला. येडूसेन राजाने 12 वर्ष ह्या पिंडीची पूजा केली. वर इंद्रसभा कैलास गाडीला भोळ्या देव शंकरला कळलं. भोळ्या देवाला कळले माझा शंकर देव निघून आला. खल मान्य खंडाला माझा भोळा देव शंकर
घोडा कैलासात घोडा देवा देव घोडा कळाले या कुणाला या बघा कुणाला कळाले या कुणाला या बघा कुणाला कुंडले या गावाला या बघा गावाला कुंडले या गावाला या बघा गावाला व्हिडिओ करा व्हिडिओ स्वर्गवासी झाल्यात या बघावो झाल्यात तुकाराम नावाचा या बघा नावाचा आवडतेचा गोळीचा या बघा गोळीचा त्यांच्या बघा स्मरणात या बघा स्मरणात त्यांच्या बघा लेखन या बघा लेखन पिवळ्या भंडाऱ्याचा माझ्या अंगी लागणार ग तुझं नाव घेतलं विना माझं गाणं उठेना काय सांगू मामा तुझा नाद सुटेना सांगू बाळ मामा नाद सुटेना काय सांगू मामा तुझा नाद दुनिया झाली सारी दंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ बसना राणी काय सांगू राणी मला गाव सुटेना काय सांगू राणी मला गाव सुटेना काय सांगू राणी मला गाव सुटेना
महादेव देव पावला निघून आला रे खलमादेव खंडाला. हे राजा का लागलायस माझ्या पिंडीची सेवा करायला? तर राजा लागला होता बोलायला, मला मुलबाळलाय पोटाला, दोन बायका असून काय उपयोग नाही माझा त्या जाग्याला. म्हणजे सगळं सुंदर गाव मला नाव ठेवायला लागले. एवढं राज असून काय उपयोग आहे? मूल नाही बाळ नाही. मूल नाही माझ्या पोटाला. तर महादेव म्हणला, देवाची सेवा केली तर देव पावतो बर का, देव पावत नाही असं नाही, पण सेवा करायला पाहिजे. पण आताची माणसं कसं झाल्या, वाईट झालं की देवानं आमचं वाटूळ केलं, चांगलं झालं की पट्ट्यानं केलं. दादा असं चालत नाही. देव काय तुमचा सौतर भाव आहे का? नाही. कुणी बांधर येतला की देवानं वाटूळ केलं. अरे तुझं भांडण मिटण्याचे राहील, देवानं वाटूळ केलं. पण दादा सेवा केली की देव मेवा देणार. म्हणून करता महादेव लागलाय बोलायला, माझ्या मंदिराच्या माग बेलाचं झाड आहे, त्यातलं एक फळ घे आणि फळ घेऊन जा घर वाड्याला त्या जाग्याला. तुझ्या पत्नीला खायासाठी दे. ती फळ तुझ्या पत्नीला खायासाठी नाही दादा, ती फळ जपून ठेवायसाठी दिलं होतं त्या जाग्याला. असणाऱ्या महादेवाने विचार मनाचा केला, सांगून निघून देव गेला. एडुसैन राजा गेला मंदिराच्या मागल्या बाजूला. फळच फळं लागली होती झाडाला. माणसाची आशा सपत नाही. माणूस म्हणणार, आयला एवढ्या वर्ष झालं पोरग नाही आपल्या पोटाला, बरीच फळं दिसती ती. महादेवानं सांगितलं एक फळ नेलं की एक मुलगा होणार. चांगली 10-12 घेऊन जाव्या म्हणला. 10-12 पोरं होतील म्हणला. प्रजा बी आपली राजा बी आपली. हा पण दादा एक फळ तोडलं, बाकीची फळं सगळी उडून गेली सत्वानं त्या जाग्याला. अरार म्हणला, देवाची करणी लय आगळे आहे. हाई फळ दोन्ही हाताने म्हणला जाम धरूया, नाही ही पण गेलं म्हणजे बसायला लागेल ठोकर. हा महिला मंडळ, आपला देव कोण? बोला माझ्यावर, मी तुमच्या लेखासारखा आहे. बोला आपला देव कोण? गणपती. आपला देव कोण? धन्य धन्य पतिव्रता, त्याची देवावरती सत्ता. आपला देव आपल्या घरात आहे. रोज उठलं की आपल्या नवऱ्याच्या पाया पडायला पाहिजे तुम्ही. कुणाच्या? मग तो लिजिम डावातला असला तरी पायात पडायचं. आताच्या बायका पाया पडायच्या बंद झाल्या. आताच्या काय म्हणजे पप्या जेवलाय का बघ, त्याला म्हणा आजच्या दिवस बाहेर झोप. हाताच्या अशा म्हणायला लागले, त्या पाया पडत नाही. त्या बायका म्हणणार तुझा सांगून सकाळी पाया पडायचं का पाय धरून पडायचं बघतो. पहिल्याच्या बायका देवाकडे काय मागत होत्या माहितीये? कुंकवाचा मान मजला पती गुण पती आधी मरण मजला दे भगवान, पती आधी मरण मजला दे भगवान. पती आधी मरण मजला दे भगवान, पती आधी मरण मजला दे भगवान. आता तरुण मंडळीला प्रश्न विचारूया, आपला देव कोण हो दादा? माग बोला, तुमच्या भावासारखा आहे मी,
शनिदेव आपला देव कोण दादा? तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाची सार्थक होईल जन्माचे तरुणियाच संग अरे आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटल जिवंत आई बापाला मारायच्या लातांचा गळा पुढे झुकवायचा माता काही उपयोग नाही दादा. आजचा 43वा दिवस आहे. रोज एका गावात असं सांगतोय आम्ही. आताची पोरं काय करायला लागली? पैसा कमवायचा, बिझनेस करायचा, पैसा कमवायचा, सर्व्हिस करायची, पैसा कमवायचा, आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचं, एक 4 व्हीलर घ्यायची, त्या गाडीतनं कुत्र घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू किती? शॅम्पू 3. बिस्किटचा पुडा. तुम्ही काय एजंट होता का काय? पण दादा ती कुत्र्याची जात लाडात काय असं ना चावल्याशिवाय राहणार नाही. आधी बस आणि ती आई बापाची जात शिळी भाकरी घाला आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही दादा. मग आई बापाची सेवा कुणाच केली पाहिजे? आई बापाची. लगीन उस्तवर आई माझी म्हणते व एकदा लगीन झालं की चिमण माझं कुणाचं एवढं सांगायला आलाय सगळं. पण दादा बायको मिळाली जरी आठवण ठेवावी मग त्या आईचं दूध कसं तयार होतं? सुग्रास घालून नाही, हत्ती घास घालून होत. बघितलंय सवय खाते दादा. ते जनावराचं होतं. रगताचं 2 थेंब आटलं की आईच्या एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती होती. मग त्या लेकरासाठी आईने किती जर लिटर दूध रक्त आटवलेलं असते. त्या जर लेकरानं तुझ्या आईचा आईला म्हणलं तर बरं लागेल का हो? निम्मी 50% पोरं आईला शिवी दिल्याशिवाय बाहेर पडत नाहीत आणि 50% गाबडी बापाला म्हणते तू आमच्यासाठी काय केलं? कलियोग आहे. पण बाप कवा करतो माहितीये? बाप केवळा केवळा याच नाही मोज माप. बाप काय बापाचा सर्वात जास्त कुणा असतो जीव? मुलगी असतो का मुलग्यावर? मुलगीवर. लेक नांदायला जाताना दादा एकदा सावधान म्हणलं की तिच्यावरचा आपला हक्क सपला जातो. आई वडिलाचा हक्क सपला जातो. हक्क कुणाचा चालू होतो? नवऱ्याचा हक्क चालू होतो. ती लेक नांदायला जाताना आई वडिलाची भावाची अवस्था काय असते माहितीये? रत्नाचा रे की चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली.
चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. बापरडतो लेक नांदायला जाताना बापाची अवस्था काय असते दादा? तो बाप रडतो माझं हृदय मधलं